स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। आष्टी शहराला भीषण पाणी टंचाई, काही भागांमध्ये अद्यापही पाणीच नाही। पाण्याविना महिला त्रस्त झालेल्या आहेत, तर नागरिकांमध्ये आलेल्या योजनांबद्दल संभ्रम आहे। आष्टी शहरासाठी मोठ्या प्रमाणात वॉटर ग्रिड सारखी योजना राबवण्यात आली आहे। जीवन प्राधिकरणाने वेळोवेळी अनेक योजना आखल्या आहेत, पण योजना फक्त कागदावरच राहिल्या आहेत का, असा संतप्त सवाल आष्टीकरांच्या मनामध्ये आहे। आज माजी पाणी पुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर हे मागील 5 वर्ष मंत्री होते, त्यावेळेस अनेक योजना आणल्या गेल्या, पण त्या योजना अस्तित्वात आष्टीमध्ये आहेतच का, हा प्रश्न आष्टीतील नागरिकांना पडलेला आहे। आज पाण्याची भीषण टंचाई आहे, याकडे प्रशासनाने गांभीर्याने दखल देऊन आष्टीकरांना पिण्याचे पाणी व सांडपाणी वापरण्यासाठी देण्यात यावे, अशी आष्टीकरांमध्ये भावना व्यक्त होत आहे। काही महिला येथे आलेल्या आहेत, त्यांना महिलांचे काय प्रश्न आहेत ते आपण स्वराज्य वार्ताच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, स्वराज्य वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत आष्टी येथील श्रीराम गल्ली येथे। पाण्याचे काय हाल आहेत आणि नागरिक कशा पद्धतीने त्रस्त आहेत पाण्यापासून। मोठ्या मोठ्या वॉटर ग्रिड सारख्या योजना आष्टी शहराला आलेल्या आहेत, पेयजल योजना आलेल्या आहेत, पण कसल्याही पद्धतीत त्या योजना इथून संतप्त नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया। मावशी, पाणी तुम्हाला आलं का नाही? आज नाही, आम्हाला पैपच नाही तर आमच्या दारात हे टाकली अशी 4 घराला। म्हणजे आजपर्यंत ग्रामपंचायतीचं पाणी तुमच्या घरापर्यंत आलंच नाही। आम्हाला पाणी एकदा आलं, पुन्हा पाणी वर चढना, खालच्या पैपाची सोय करा, डायरेक्ट जे पैप आहेत ते बंद करा, नाहीतर आम्ही पाणी कुठेच सोडू देणार नाही, पूर्ण आष्टीत बी सोडू देणार नाही पाणी, नाही तर धिगाणाच करणार आहे। नाही आज पाणी आलं तर सगळ्या गल्लीला पाण्याला तिथं पंचायत मध्ये येऊन उभं राहणार आहे। पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाण्याच्या योजना भरपूर आणल्या, पाण्याच्या योजना आष्टीसाठी आल्या का? आल्याच नाही, एका बी योजना आली नाही। बबनराव लोणीकर तर एकदा आला नाही गावाला, असा कधीच येत नाही ते गावाला बघत सुद्धा नाही, पण फक्त कशाला येतो, मतदान द्या आम्हाला, म्हणजे यांना मतदान द्या आणि गावातल्या लोकांना पाण्यासाठी मारा। अरे खायला तर नाही देत, पण का पाण्याची तर सोय कर ना, तुला काय कळलं ना का पाणी द्यायचं का नाही द्यायचं लोकांना, तर हा उन्हाळा आहे म्हणून, नाही तर आमच्या घरी सगळ्यांना बोरं पाडलेले आहेत। आज 5 वर्ष झाले, एकदा पाण्याची सोय केली नाही, आणि सांगतो लोकांना की मी पाणी पुरवठा, मी तुम्हाला पाणी देणार, कोणचं देणार तर पाणी फिल्टर देणार, हे पाणी देणारा माणूस परतूड मध्ये हे का बोलतो, आणि आष्टी मध्ये म्हणलं तर तिथंच राहतो। आष्टीला तर याची गरजच नाही पडली त्यांना। कशा पद्धतीने आज नागरिकाच्या संतप्त भावना बघायला भेटतात। 5 वर्ष पाणी पुरवठा मंत्री असतानाही कोणतीही पाणी योजना आष्टी शहरासाठी भेटलेली नाही। आमच्या गल्लीमध्ये पाणी 2 महिने झाले पाईपलाईन करून, आमच्याकडे पाणी बिलकुल एक थेंब सुद्धा नाहीये, का तर डीपी जळालेली आहे, पाणी पाईपलाईन केलेली बरोबर नाहीये, बरोबर पाणी कसंच येईना झाले थेंब सुद्धा, की पाणी आम्ही कसं उभा राहून उन्हात थांबत रात्र आम्ही जागून काढायले, तरी पण आम्हाला पाणी भेटत नाहीये। आणि डीपी पण गेलेला आहे, आमच्या डीपी पण जळालेली आहे, लाईन पण नाहीये, काहीच नाही। आम्ही कसं पाण्याचा हे करायचं, वापर करायचा, पाणीच नाही तर आम्ही काय करावं, त्याचा उपयोगच नाही पाण्यावर, पाण्याचं आमचं काही कामही होईना झालं, त्याच्यामुळे आमचं पाणी पूर्ण पाण्यातच दिवस चाललेलं, आमचे काम काही होईना झाले दुसरे। आज कशा पद्धतीने महिला पाण्याविना त्रस्त झालेल्या आहेत। महिला म्हणलं की पाण्याचा त्यांच्याकडे पाणी पुरवठा घराचं खातं त्यांच्याकडेच असतं, पण आज तर 5 वर्ष पाणी पुरवठा मंत्री होते, पण आष्टी शहराला पाण्यापासून आज वंचित त्यांनी ठेवण्यात आलेलं आहे। तर आपण काही महिला आहेत त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगता मग? पाईपलाईन केली पण आम्हाला पाणी अजून सुटलं नाही त्याला, आता रात्र आम्हाला बी इथं उजडून काढायला लागतं पाण्यासाठी, लाईट बी नाही, पाणी बी नाही, दोन्ही बी आमच्या समस्या आम्हाला दोन्ही बी पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। तिकडे जोडून जर कनेक्शन दिलं त्याने आज तर बरं आहे आम्हाला, पाईपलाईनच नाही आली, पाईपलाईन पण त्याला पाणी नाही। तुम्ही जर पाणी तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही ग्रामपंचायतला घेरावा घालणार, बाया जाणार। मावशी काय सांगा? पाण्याचं जरा पाणीच नाही, आता सध्या पाणी बोरचं घेतात ते पाण्यामुळे काही कामं करता येत, लाईट किती दिवसापासून नाहीये, लाईट
15 दिवस झाले लाईटच नाही, टिपी घ्यायला म्हणायला लागली. पण दरवर्षीच लाईट जाते आमच्याकडे, दरवर्षी टिपी जळवतो, दरवर्षी टिपी महिनाभर काय टिपी चालत नाही आमच्या इकडे. आता काय आणि काय नाही काय माहिती. नुसते पैप आणले 4 महिने झाले आमच्या दारात पैप लावून खुली, त्याला पाण्याचा थेंब नाही. कशा पद्धतीने आपण पाण्यापासून त्रस्त महिलांचे प्रतिक्रिया घेत आहोत. पण ज्या बोरला थोडंफार पाणी आहे पण लाईट नसल्यामुळे त्या बोर मधलंही पाणी त्यांना वापरता येत नाहीये, असे त्यांचे हाल आज सुरू आहेत. पाणी नाही, लाईट नाही, आम्हाला पाणी कशाने आणायचं आम्ही. आणि मीटर काढून नेले, बोट भरा का मीटरचे पैसे भरा, भरून मीटर काढून नेले तुम्ही, बिल भरून. बिल महिन्याची महिना भरून सर मीटर कशा काढून नेले बरं तुम्ही, कशा बदल नेले तुम्ही. आता पाणी बी सोडीनच काय तुमचं काय मनात आहे सांगा. जनता ठवायची का नाही ठवायची तुम्हाला? होय काय तुमचे पोट भरायचे, आमचे पोट नाही भरायचे. पाण्यावर जर उपाययोजना नाही झाली तर तुम्ही ग्रामपंचायतला घ्यावा. आम्ही जाऊ मध्ये जाऊ, ग्रामपंचायतला जाऊ आम्ही. करावं सांगा आता. पडली लागलं एवढं मोठं हांडा जवळ दिसत नाही, रात्र जागवायला गेले. कोणाला सांगायचं आम्ही आता? ग्रामपंचायतला जाऊ का आम्ही आता? काय करणार तर आम्ही? काहीतरी सोय करा, आज बघा नाही तर बघा मग. कशा पद्धतीने आपण बघत आहोत त्या आजीला दिसत पण नाहीये आणि त्यांना लांबून पाणी न्यावं लागतं, कारण की त्यांच्या तिथपर्यंत पाण्याची योजनाच आतापर्यंत गेलेली नाहीये. तर याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष करू नये, लक्ष द्यावं आणि यांना पाणी तात्काळ देण्यात यावं.